दादांना या ठिकाणी मी विनंती केली की आपण उपोषण सोडावं. त्यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे आणि पद्धतीला सांभाळावं. समाज त्यांच्या आज वेगळ्या नजरेनं पाहतो. दादांनी लवकरात लवकर उपोषण सोडवून समाजाच्या मागं जसे ठामपणाने उभं राहिले तसे उभं राहावं. तो सर्वांचा त्यांना सक्रिय पाठिंबा असेल. एवढंच तब्येत सांभाळावी त्यांची नेतृत्वाची समाजाला गरज आहे. एवढीच प्रार्थना करतो. त्यांचं तब्येत सदृढ राहावी त्याच्यावर प्रार्थना. संभाजीराजे या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी भेट घेतली. त्या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी दोघांनी असं आवाहन केलं की हा क्रीडा कटास कसा सुटेल आणि मराठा समाजाचा आरक्षण क्रीडा कसा सुटेल म्हणजे त्याची व्याख्या कशी सर्वांनी स्पष्ट करा. तुमची काय भूमिका, कसा हा क्रीडा सुटेल? आमची भूमिका आमची पवारसाहेबांनी चालली आहे. आम्ही सगळे सोबत आहोत. शासन जे बसलेलं आहे शासनाने निर्णय घ्यावा. देवेंद्र फडणवीस असं म्हणले की शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी जरांगी पाटलांना लेखी द्यावं. सरकार आलं तर आम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडू. सगळ्यांना घेऊन बसावं ना. त्यांनी घेऊन बसायलाच तयार नाही. घेऊन बसावं. आदरणीय दादांना घेऊन बसावं. समाजातले काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांना घेऊन बसावं. सगळ्यांनाच घेऊन बसावं. तयारच नाहीत कुणाला घेऊन बसावं. आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय? आता हे राजकीय व्यासपीठ नाहीये. दादांना भेटायला आलं इथं उत्तरं देणं चुकीचं आहे. जय शिवराय.